हाय स्टुडंट्स, टी वायमध्ये आता तुम्ही टी वायला एंट्री केलेली आहे आणि झुलॉजी हा सब्जेक्ट निवडलेला आहे तुम्ही. तर माझ्या अंडर जो सिलेबस आहे तो तुम्हाला त्याचा व्हिडिओ करून पाठवला होता. सो आता जो सिलेबस आहे त्यामधील पेपर नंबर 12 ॲक्वॅटिक बायोलॉजी हा तर पूर्ण आहे माझ्याकडे, हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलंच आहे. तर त्यामधील युनिट 2 फ्रेश वॉटर बायोलॉजी अंडर दॅट लेक्स याच्याबद्दल आपण आज लेक्चरमध्ये माहिती सांगणार आहे मी तुम्हाला. आणि त्याच्या लेक्समध्ये लेक्स ॲज अन इकोसिस्टीम, लाईफ इन लेक्स आणि लेक मॉर्फोमेट्री यावरती मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि लेक्चर देणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. सो स्टार्टिंग फॉर देअर लेक इकोसिस्टीम. तर लेक म्हणजे काय याबद्दल तुम्हाला माहिती असेलच. लेक्स म्हणजे काय, आता कोल्हापूरमध्ये सुद्धा तळ्यांचं शहर म्हणतात कोल्हापूरला, राईट. सो कोल्हापूरमध्ये रंकाळा ही सुद्धा एक लेकच आहे. अशा प्रकारे लेकची इकोसिस्टीम, त्याच्यामध्ये काय काय लाईफ प्रेझेंट आहे, त्याची मॉर्फोमेट्री याबद्दल जाणून घेऊया. सो लेक इज अ लार्ज स्टँडिंग वॉटर बॉडी सराउंडेड बाय लँड, म्हणजे जमिनीने कव्हर केलेली पाण्याची बॉडी, याला काय म्हणतात, लेक म्हणतात. आणि द फॉर्मेशन ऑफ लेक्स, their physicochemical conditions and the organisms inhabiting within them are studied under the branch of science called limnology. So limnology हा ग्रीक वर्ड आहे. तुम्हाला माहिती असेलच की सायन्समध्ये जे काही वर्ड्स आत्तापर्यंत जे इन्व्हेंट झालेले आहेत किंवा आहेत, प्रेझेंट आहेत, ते सगळे ग्रीक लँग्वेजमधले आहेत. तर लिमने मीन्स वॉट, लेक और मार्श. Lake ecosystem is also called as lacustrine environment. Lakes and reservoirs are more or less closed but mostly dynamic ecosystems. कधी कधी छोटे छोटे सुद्धा तळे असतात, लेक्स असतात, मोठे तळे असतात, आणि त्याची जी इकोसिस्टीम आहे ती एकदम अशी मेस्मरायझिंग काइंड ऑफ डायनॅमिक असते. लेक ॲज अन इकोसिस्टीम हॅज सेव्हरल बजेट्स ॲज हीट बजेट, वॉटर बजेट अँड बायोमास बजेट. देअर आर अबाउट 1350 लेक्स अँड रिझर्वॉयर्स इन द वर्ल्ड. 1350च्या वर मोठमोठे लेक्स या जगात प्रेझेंट आहेत. लेक वॉटर अँड लाईफ ॲज सब्जेक्टेड टू सेव्हरल नॅचरल अँड मॅन मेड थ्रेट्स. लेक इन्व्हॉल्व कॉम्प्लेक्स ऑफ इंटरलेटेड मेकॅनिकल, म्हणजेच कुठले, करंट्स, वेव्ह, सेडिमेंट ट्रान्सपोर्ट. देन फिजिकल कुठले थर्मल अँड आईस फिनॉमिनल, आणि केमिकल अँड बायोलॉजिकल प्रोसेस. तर या 3 प्रकारच्या प्रोसेस असतात लेक्समध्ये. इंटर रिलेटेड मेकॅनिकल म्हणजे करंट्स, वेव्ज वगैरे असतात ते. फिजिकल म्हणजे थर्मल आणि फिनॉमिना, आणि केमिकल आणि बायोलॉजिकल प्रोसेसेस. लेक्स आर ऑलवेज अंडर द डायरेक्ट इन्फ्लुएन्स ऑफ रेन वॉटर, रिव्हर वॉटर, सेडिमेंटेशन, बायोमास अँड प्रोडक्टिव्हिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स. तर कशाने प्रभावित झालेलं असतं, पावसाच्या पाण्यामुळे, नदीच्या पाण्यामुळे. त्यानंतर नदीच्या पाण्याची वॉटर लेवल आता तळ्यापासून म्हणजे लेकपासून नदी किती अंतरावर आहे त्यावर डिपेंड असतं. सेडिमेंटेशन म्हणजे जमिनीच्या खाली जी असणारी माती, गाळ वगैरे असतो त्याला सेडिमेंट म्हणतात. त्याची म्हणजे किती प्रमाणात त्याचं रिड्यूस झालेलं आहे, वाढलेलं आहे, यावर सुद्धा तळ्याचं मोजमाप करता येतं. देन बायोमास, त्याच्यामध्ये असणारे ॲनिमल्स, प्लांट्स, त्याला बायोमास म्हणतात. आणि प्रोडक्टिव्हिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे. लेक इकोसिस्टीम मेंटेन्स a state of equilibrium with reference to these factors which are seasonally varying. An important feature of lakes is the evaporation of water from its surface. पाण्याची बाष्पीभवन होणे, बाष्प तयार होणे. ठीक आहे. ते इम्पॉर्टंट फीचर आहे लेक्सचं, कारण की ते काही वाहतं किंवा असं वाहतं पाणी नसतं लेक म्हणजे. ठीक आहे. तर ते ॲज इट इज स्ट्रॅग्नंट वॉटर असतं आणि तिथून पाण्याची वाफ तयार होते त्याच्यामध्ये. सेडिमेंटेशन इज अ रेग्युलर प्रोसेस इन लेक्स. सेडिमेंटेशन वाढणे, कमी होणे, ही प्रोसेस रेग्युलर चालू असते. द मुवमेंट ऑफ वॉटर मासेस ऑकर्स इन द फॉर्म ऑफ वेव्ज. वाऱ्याच्या प्रभावामुळे वेव्ज तयार होतात. तुम्ही पाहिले असतील रंकाळ्यामध्ये सुद्धा आपल्या वेव्ज तयार झालेल्या असतात. तसे लेक्समध्ये वेव्ज, करंट्स तयार होतात. टर्ब्युलंट मिक्सिंग अँड विंड टाइड्स. मोस्टली दे आर कॉज्ड बाय द विंड. जसं मी तुम्हाला सांगितलं, वाऱ्याच्या प्रभावामुळे हे जे वेव्ज, करंट्स आहेत ते तयार होतात. द वेव्ज हॅव अन ॲब्रेसिव्ह पॉवर अँड द कॅपॅसिटी टू कट ऑफ द अर्थ्स मटेरियल.
वेव्ज ज्या प्रमाणात पसरतात तसं जमिनीवरती काय मटेरियल असेल तर ते आत घेऊन जाण्याचं काम करतात, सेडिमेंटेशन तयार होतं. ठीक आहे. द सेडिमेंट्स डिपॉझिटेड विदिन द लेक्स आर कॉल्ड ॲज लॅक्युस्ट्राइन डिपॉझिट्स. जे सेडिमेंट डिपॉझिट झालेलं असतं तळ्यामध्ये, लेक्समध्ये, त्याला काय म्हणतात? लॅक्युस्ट्राइन डिपॉझिट्स. लेक्स क्रिएट लिटल वर्ल्ड्स ऑफ देअर ओन. म्हणजेच काय, आता ही पृथ्वी, ही जीवसृष्टी जी आहे, पृथ्वीवरची जीवसृष्टी जशी आहे तसं लेकचं सुद्धा एक स्वतःचं लाईफ आहे. तर त्याचं कसं आहे, त्याचं वर्ल्ड जे आहे, त्याचं जग जे आहे ते त्याच्यामध्ये सामावलेलं असतं आणि छोटंसं त्याचं वर्ल्ड असतं लेकचं. वॉटर प्लांट्स ऑफ ऑल शेप्स अँड सायझेस लाईव्ज अंडर द सरफेस ऑफ लेक्स. पाण्याच्या सरफेसवरती, म्हणजेच काय, एकदम वरच्या साईडला तुम्ही बघितलं असेल रंकाळ्यामध्ये जसं केंदाळ आहे त्याप्रमाणे प्लांट्स तयार झालेले असतात. प्लँक्टन्स असतात. प्लँक्टन्स म्हणजेच काय, मायक्रो प्लांट्स, हे सुद्धा प्रेझेंट्स असतात. सम ऑफ द प्लांट्स आर अटॅच्ड टू द लेक ऑफ बॉटम. ओके, म्हणजे बॉटमला काही प्लांट्स चिकटलेले असतात आणि काही फ्लोट्स असतात, फ्रीमध्ये फ्लोट्स होत असतात. देन दिस व्हेजिटेशन प्रोव्हाइड्स फूड फॉर वॉटर क्रिएचर्स सच ॲज बग्स, स्नेल्स अँड फिश. हे जे व्हेजिटेशन आहे, हे जे प्लांट्स आहेत, मायक्रो किंवा मॅक्रो प्लांट जे आहेत, तर ते कुणासाठी उपयोगी ठरतात? तर त्यामध्ये तळ्यामध्ये प्रेझेंट असणारे बग्स असतात, स्नेल्स आणि फिश, त्यांच्यासाठी खाद्य म्हणून त्याचा वापर होतो. लेक्स आर ऑल्सो फेवरेट हंट्स ऑफ वॉटरफॉल सच ॲज डक्स, गीज, स्वॅन्स, फ्लॅमिंगो, ग्रेट्स, क्रेन्स अँड अदर्स. आता तुम्हाला माहिती आहे की मायग्रेशन करून पक्षी खूप काही आपल्या कोल्हापूरमध्ये सुद्धा रंकाळ्यावर, कळंबा तलावावर येतात. त्याप्रमाणे लेकचं सुद्धा स्वतःचं काय साम्राज्य आहे, जे पक्ष्यांचं म्हणजे प्राणी, पक्षी आणि प्लॅन्ट्स, त्यांचं साम्राज्य आहे ते सामावलेलं असतं. तर त्यामध्ये काय काय असतात? वॉटरफॉल, म्हणजे त्याला आपण पाणकोंबडी म्हणतो, बदक, गीज, स्वॅन्स, फ्लॅमिंगोज, क्रेन्स, अशा प्रकारे भरपूर जीवसृष्टी लेकभोवती किंवा लेकच्या वरती अवलंबून असते. लँड ॲनिमल्स यूज लेक्स फॉर ड्रिंकिंग वॉटर. जमिनीवरील जे प्राणी आहेत ते लेकचा वापर करतात पिण्यासाठी, लेकच्या पाण्याचा. दे ऑल्सो ऑब्टेन फूड फ्रॉम लेक्स इन द फॉर्म ऑफ फिश, बर्ड्स अँड प्लांट लाईफ. ते ॲज वेल ॲज लेकच्या वरती किंवा लेकवरती प्रेझेंट असणाऱ्या जे फिश आहेत, लेकमध्ये असणारे प्रेझेंट फिश, लेकच्या सभोवताली असणारे बर्ड्स आणि प्लांट लाईफ यांच्यावर काय अवलंबून असतात. इकॉलॉजिकल फीचर्स ऑफ लेक्स. आता इकॉलॉजिकल फीचर्स आपण बघणार आहोत लेकचे. द लाईट पेनिट्रेशन इन लेक्स डिपेंड्स ऑन द टर्बिडिटी ऑफ वॉटर. पाणी किती स्वच्छ आहे, पाण्यामध्ये किती प्रमाणात घाण आहे, किती निर्मळ पाणी आहे, याच्यावरती लाईट पेनिट्रेशन जे आहे ते डिपेंड्स असतं. म्हणजे टर्बिडिटी, पाणी जर घाण असेल किंवा असं एकदम अस्वच्छ असेल तर लाईट पेनिट्रेशन जास्त होत नाही. द वॉटर टेम्परेचर व्हेरीज विथ रेफरन्स टू स्पेस इन्क्लुडिंग डेप्थ अँड टाईम. वॉटर टेम्परेचर जे आहे ते पाण्याच्या, त्या तळ्याच्या किंवा लेकच्या डायमीटर, म्हणजे त्याचा किती घेर आहे आणि त्याची डेप्थ किती आहे, म्हणजेच त्याची खोली किती आहे, याच्यावरती डिपेंड्स असतो. ओनली द वॉटर ॲट द टॉप इज एक्सपोज टू द एअर. जे पाण्याचं जे वरचं टॉप असतं ते काय वाऱ्याला फक्त एक्सपोज झालेलं असतं किंवा वारं त्याच्यावरती खेळू शकतं. दिस लीड्स टू डिकम्पोजिशन ॲट द बॉटम. हेन्स द डिझॉल्व्ड ऑक्सिजन इज रिलेटिव्हली लो इन लेक वॉटर्स. म्हणजेच काय, पाणी जर वाहतं असेल तर त्यामध्ये ऑक्सिजन किंवा ऑक्सिजन मिक्स होऊ शकतो. पाणी काय म्हणतात त्याला, वारं खेळू शकतं चांगल्या प्रकारे जर पाणी वाहतं असेल तर. यामध्ये कसं, पाणी एका ठिकाणीच स्थिर असतं. सो फक्त वाऱ्याचा जो संबंध येतो किंवा ऑक्सिजनचा संबंध जो येतो तो फक्त काय येतो, सरफेसला येतो. त्यामुळं काय होतं, तळ्याची जे खालची साईड असते म्हणजे बॉटम, तिथं डिकम्पोजिशन जास्त प्रमाणात होत असतं. आणि त्यामुळं DO जो असतो तळ्यामधला तो कम्पॅरेटिव्हली नदीपेक्षा डिझॉल्व्ड ऑक्सिजन जो आहे तो लेकमध्ये कसा असतो, कमी असतो. द लाईफ इन लेक्स, their adaptations and distribution depends on the gradation of oxygen content, light and temperature. तर तळ्यामधली प्रोडक्टिव्हिटी किती आहे, तळ्यामध्ये जीवांची पैदास कशा प्रमाणात होते किंवा त्यांची क्वांटिटी किती प्रमाणात आहे, हे कशावर डिपेंड असतं, तर पाण्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या DOवर, पाण्यामध्ये पेनेट्रेट होणाऱ्या लाईटवर आणि टेम्परेचरवर, पाण्याच्या टेम्परेचरवर. Considering the depth and area of lake,
3 डिस्टिंक्ट इकॉलॉजिकल झोन्स कॅन बी आयडेंटिफाईड इन लेक्स. म्हणजेच त्याची उंची, खोली आणि त्याचं सराउंडिंग एरिया यावरती त्याचे प्रकार पडतात. तर ते कुठले 3 प्रकार पडतात, लिटरल झोन, लिम्नेटिक झोन आणि प्रोफंडल झोन. आता लिटरल झोन म्हणजे काय, जो जमिनीपासून जे तळस सुरू होतं तिथून आतपर्यंत असणारा 6 ते 10 मीटर एरिया त्याला काय म्हणतात, लिटरल झोन. आणि या झोनमध्ये काय असतात, जास्त करून रूटेड प्लांट्स म्हणजे मूळ असलेले प्लांट्स त्यामध्ये प्रेझेंट असतात त्या झोनला. धिस झोन इज फर्दर डिवायडेड इनटू एप्लिम्निओटिक झोन आणि हायपोलिम्निओटिक झोन. ठीक आहे. तर एपिलिम्नोटिक झोन जो आहे तो कसा असतो, तो सुद्धा 6 मीटरपर्यंत सरफेसपासून जमिनीपासून सरफेसपर्यंत 6 मीटर एक्सटेंड झालेला असतो, 6 मीटर टू 10 मीटरपर्यंत. आणि लिम्नेटिक झोन जो आहे तो कसा असतो, तो अप टू इफेक्टिव्ह लाईट पेनेट्रेशन, म्हणजे जिथंपर्यंत लाईट जाते तिथंपर्यंत त्या झोनला काय म्हणतात, लिम्नेटिक झोन म्हणतात. सो प्रोफंडल झोन इन्क्लूड्स द बॉटम अँड द डीप वॉटर. लेकचा जो बॉटम आहे त्या झोनला काय म्हणतात, प्रोफंडल झोन म्हणतात. इट कंटेन्स द हेटरोट्रॉप्स. धिस झोन एक्झिस्ट्स ओनली लेक्स अँड इज नॉर्मली ॲबसेंट इन पॉन्ड्स. तर हा झोन पॉन्ड्समध्ये प्रेझेंट नसतो, फक्त आणि फक्त लेक्समध्ये प्रेझेंट असतो. इन द इकोसिस्टम्स द डेप्थ ऑफ इफेक्टिव्ह लाईट पेनेट्रेशन इज कॉल्ड ॲज द कंपेन्सेशन लेवल. तर या तळ्याच्या लेकच्या इकोसिस्टममध्ये डेप्थ ऑफ इफेक्टिव्ह लाईट पेनेट्रेशन, जेवढी जास्त लाईट पेनेट्रेट होत असेल तळ्यामध्ये तेवढंच काय असतं, कंपेन्सेशन लेवल काय असते त्याची चांगली असते. दिस इज द डेप्थ ॲट विच फोटोसिंथेसिस जस्ट बॅलेन्स रेस्पिरेशन. आणि जेवढी जास्त पेनेट्रेशन होणार लाईटचं तेवढं काय होणार, तिथं फोटोसिंथेसिस जास्त प्रमाणात होणार आणि त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी चांगली असणार आहे त्या लेकची. अच्छा, द एनर्जी सोर्स इज द सनलाईट. मुख्य स्रोत जो असतो एनर्जीचा तळ्याचा लेकचा तो काय असतो, सनलाईट असतो. द लाईट पेनेट्रेशन इज कंट्रोल्ड बाय द टर्बिडिटी ऑफ वॉटर. ॲज अ सेड बिफोर, टर्बिडिटी जास्त असेल तर पेनेट्रेशन कमी होणार, क्लिअर वॉटर असेल तर पेनेट्रेशन जास्त होणार. बेस्ड ऑन लाईट पेनेट्रेशन द लेक कॅन बी डिवायडेड इंटू 2 झोन्स. आता लाईट पेनेट्रेशनच्या बेसवर लेकचं डिवायडेशन 2 झोनमध्ये केलं जातं, ट्रोफोजेनिक झोन आणि ट्रोफोलायटिक झोन. तर ट्रोफोजेनिक झोन जो आहे हा ऑलमोस्ट कसा असतो, एपिलिम्नियन झोनसारखा असतो, डॉमिनेटेड बाय फोटोसिंथेसिस. आणि ट्रोफोलायटिक झोन जो आहे तो कसा असतो, लोअर लेअर व्हेअर इन द डिकम्पोजिशन इज एक्सपेक्टेड टू बी मोर. म्हणजेच खालच्या साईडचा ट्रोफोलायटिक म्हणजे खालच्या साईडचा झोन असतो, जिथं काय होतं, डिकम्पोजिशन जास्त प्रमाणात होतं, लाईट पेनेट्रेशन होत नाही. आणि त्यामुळे काय होत नाही, लाईट पेनेट्रेशन जास्त न झाल्यामुळे काय होत नाही, लाईट पेनेट्रेशन जास्त झाल्यामुळे अन्ननिर्मिती प्लॅन्क्टॉन्स करू शकत नाहीत. तो फक्त तिथं डिकम्पोजिशन होत असतं. सो बेस्ड ऑन इकोलॉजिकल फॅक्टर्स लेक्स आर क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स. तर कुठले, ऑलिगोट्रॉफिक लेक, युट्रॉफिक लेक आणि डायस्ट्रॉफिक लेक. तर ऑलिगोट्रॉफिक लेक काय आहे त्याबद्दल माहिती यामध्ये दिलेलं आहे, तुम्ही नंतर वाचू शकता, ऑलिगोट्रॉफिकबद्दल, युट्रॉफिकबद्दल आणि डायस्ट्रॉफिकबद्दल. सो लाईफ इन लेक्स. तर काय लाईफ आहे लेकमध्ये, मासे तर असणार आहेत, प्लॅन्क्टन्स असणार आहेत, काय प्रेझेंट असणार आहे ते आपण यामध्ये पाहूया. द ऑर्गॅनिझम्स लिव्हिंग इन द वॉटर मे बी क्लासिफाईड इन टू फॉलोइंग टाईप्स. तर कुठले टाईप्स आहेत, द सरफेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, बॉटम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि ॲक्टिव्ह स्विमिंग फॉर्म्स कॉल्ड ॲज नेक्टॉन्स. म्हणजे जे चांगले ॲक्टिव्ह स्विमिंग करतात त्यांना काय म्हणतात, नेक्टॉन्स म्हणतात. तर नेक्टॉन्स म्हणजे कोण येणार त्यामध्ये, तर फिशेस येणार, ॲक्वॅटिक इन्सेक्ट्स येणार, वॉटर बिटल्स येणार, ॲम्फिबियन्स, टर्टल्स, वॉटर स्नेक्स, टॅडपोल्स म्हणजे काय, फ्रॉगची जी प्रायमरी स्टेज आहे त्याला टॅडपोल म्हणतात, टिलापिया लाईव्ज ॲज नेक्टॉन्स. तर हे जे स्विम करणारे ॲक्टिव्ह मेंबर जे आहेत लाईफ ऑफ लेक मधले, तर त्यांना काय म्हणतात, नेक्टॉन्स म्हणतात. Then organisms, both plants and animals, attached or clinging to stems and leaves of rooted plants or projected surfaces, these are called periphytons. म्हणजे जे प्लॅन्ट्स आणि ॲनिमल्स फक्त चिकटून एका जागी असतात किंवा हँगिंग असतात त्यांना काय म्हणतात, पेरिफायटन्स म्हणतात. सेसेल, अल्गी फंगाय, प्रोटोझोआ, हायड्रा,
मायक्रोक्रस्टेशिया, रोटिफेरा अँड स्नेल्स कम अंडर द कुठली कॅटेगरी? पेरिफायटन कॅटेगरी. The organisms which are resting and swimming on the surface of water are called as newtons. जे ऑर्गॅनिझम्स फक्त वरती पाण्याच्या सरफेसला रेस्ट करत असतात किंवा स्विम करत असतात त्यांना न्यूस्टॉन्स म्हणतात. त्यामध्ये काय काय असतात? इन्सेक्ट्स असतात जे आपण बघितलेले आहेत पाण्यावरती असतात बघा इन्सेक्ट्स. देन मॉस्किटो लार्वा म्हणजे आपल्या मच्छरांचे लार्वा जे असते त्यानंतर सम बॅक्टेरिया अँड अल्गी कम्स अंडर दिस ग्रुप. इन लेक most of these aquatic habitat exists. Okay, so lake ecosystem are characterized by three adaptations as floating vegetation, submerged vegetation and animal adaptations. The floating plants have poorly developed root systems. जे तरंगणारे जे प्लांट्स असतात त्यांचे रूट्स कसे असतात? पुअर असतात, एकदम स्ट्रॉंग असे त्यांचे रूट्स नसतात. टू मेंटेन अ फ्लोट म्हणजे कशासाठी असतात तर चांगले व्यवस्थित प्रकारे फ्लोट व्हायसाठी, तरंगायसाठी. द लीव्ज अँड स्टेम्स आर फिल्ड विथ एअर स्पेसेस. याचा सुद्धा उपयोग कशासाठी होतो? तरंगण्यासाठी होतो. त्याचे जे लीव्ज असतात, पाने जे असतात आणि त्याचं स्टेम म्हणजे मूळ जे असतं ते कसं असतं? फिल्ड विथ एअर स्पेसेस. द अपर सरफेस ऑफ द लीव्ज इज वॅक्सी. द फ्लोटिंग लीव्ज आर लार्जर अँड ब्रॉडर. जे तरंगणारे लीव्ज असतात ते कसे असतात? वॅक्सी असतात, म्हणजेच कसे त्यामध्ये पाणी त्याच्यावर राहत नाही. आणि हे जे असतात ते कशा लार्ज असतात आणि ब्रॉड साईजमध्ये असतात. द सबमर्ज व्हेजिटेशन पजेस सर्टेन मॉडिफिकेशन फॉर देअर ग्रोथ अँड सर्वायवल. सबमर्ज जे बुडलेले जे व्हेजिटेशन असतात ते कसे असतात? त्यांच्यामध्ये जे मॉडिफिकेशन झालेलं आहे आणि त्यांचं जगण्यासाठी आणि सर्वाईव्ह होण्यासाठी ते वेगळं असतं. तर ते कसं असतं? द लीव्ज लॅक ऑफ क्युटिकल. तर त्या पानांना जे सबमर्ज्ड प्लांट्स असतात त्यांच्या पानांना कसं असतं? क्युटिकल प्रेझेंट नसतं. द प्रोडक्टिव्हिटी ऑफ लेक और पॉन्ड इकोसिस्टम डिफर्स डिपेंडिंग अपॉन द डेप्थ. जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं आहे, लेकची प्रोडक्टिव्हिटी आहे ती कशावर डिपेंड असते? त्याच्या खोलीवर, त्याच्यामध्ये असणाऱ्या न्यूट्रिएंट्सवर, लाईट पेनेट्रेशनवर, लाईट अवेलेबिलिटी आणि बायोटा. लाईट पेनेट्रेशन किती आहे, ते लाईट किती अवेलेबल त्यामध्ये होते, आणि बायोटा म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या प्राण्यांसाठी खायला वगैरे असणारा मात्रा, त्याला काय म्हणतात? बायोटा. इन मॉडरेटली शॅलो लेक्स अँड पॉन्ड्स लाईट पेनिट्रेशन इज मोर. शॅलो म्हणजे काय? जास्त खोली नसलेले जे पॉन्ड्स असतात, लेक्स असतात त्याच्यामध्ये लाईट पेनिट्रेशन भरपूर प्रमाणात असतं आणि त्यामुळे कसं होतं? ऑर्गॅनिक मॅटर आणि न्यूट्रिएंट्स अल्सो काय असतात? जास्त प्रमाणात असतात. इन सच वॉटर बॉडीज प्रोडक्टिव्हिटी अल्सो हायर. ओके, देन कम्स टू नेक्स्ट पॉईंट, मॉर्फोमेट्री ऑफ लेक्स. सो मॉर्फोमेट्री म्हणजे काय? तर मॉर्फोमेट्री इज द मेजरमेंट ऑफ एक्सटर्नल फॉर्म और शेप ऑफ सिलेक्टेड वॉटर बॉडी. मॉर्फोमेट्री म्हणजे काय? जे मेजरमेंट जे आहे त्या लेकचं किंवा पॉन्डचं, ते एक्सटर्नली त्याचा शेप कसा आहे त्याचं जे पूर्ण मेजरमेंट करतात त्याला काय म्हणतात? मॉर्फोमेट्री म्हणतात. इट इज द ब्रँच ऑफ लिम्नोलॉजी विच डील्स विथ द मेजरमेंट ऑफ सिग्निफिकंट मॉर्फोलॉजिकल फीचर्स ऑफ एनी बेसिन. बेसिन म्हणजे काय? तळ्याच्या कोपऱ्यापासून खालीपर्यंत आणि खालीपासून परत दुसऱ्या साईडच्या टोकापर्यंत जो एरिया असतो त्याला काय म्हणतात? बेसिन म्हणतात. जसं आपला टप असतो, टपचं बेसिन एका साईडनं पकडल्यानंतर दुसऱ्या साईडला गेल्यावर कसं दिसतं त्याला म्हणतात बेसिन. सो इट इज अ ब्रँच ऑफ लिम्नोलॉजी विच डील्स विथ द मेजरमेंट ऑफ सिग्निफिकंट मॉर्फोलॉजिकल फीचर्स ऑफ एनी बेसिन अँड इट्स इन्क्लुडेड वॉटर मास इज नोन ॲज मॉर्फोमेट्री. आणि त्याच्यामध्ये जे असणारं वॉटर मास, त्या बेसिनमध्ये असणारं वॉटर मास, याचं जे कॅल्क्युलेशन असतं त्याला काय म्हणतात? मॉर्फोमेट्री म्हणतात. मॉर्फोमेट्री डिफाईन्स अ फिजिकल डायमेन्शन अँड इन्व्हॉल्व्स द क्वांटिफिकेशन अँड मेजरमेंट ऑफ एनी बेसिन. आणि दुसरी व्याख्या काय याची? फिजिकल डायमेन्शन्स त्या लेकची आणि त्यामध्ये असणाऱ्या वॉटरची कॅल्क्युलेशन करणे म्हणजे त्याला मॉर्फोमेट्री म्हणतात. दिस डायमेन्शन इन्फ्लुएन्स द वॉटर क्वांटिटी अँड प्रोडक्टिव्हिटी लेवल. आणि विथ द हेल्प ऑफ मॉर्फोमेट्री वी कॅन इन्व्हेंट water quality as well as productivity level. Morphological features, age and geology of the lake basin along with the level of human interference have a direct and significant bearing on the structural and functional attributes of the aquatic habitats. तर मॉर्फोलॉजिकल फीचरमुळे आपण तळ्याचं आयुष्य काढू शकतो. जिओलॉजी म्हणजे काय? त्यामध्ये असणारे वेगवेगळे प्रकारचे त्या जमिनीमध्ये असणारे जे मटेरियल वगैरे आहे, तळामध्ये असणारं, वेगवेगळ्या स्तरामध्ये असणारं, त्याच्याबद्दलची माहिती आपण मिळवू शकतो. देअरफॉर
Before undertaking any limnological investigation, it is essential to prepare the maps. सो कधीही अंडरटेकिंग लिम्नॉलॉजिकल जे इन्व्हेस्टिगेशन करताना आपण काय करायला लागतो, आधी पहिला मॅप तयार करावा लागतो. तर त्यामध्ये तळं कुठं प्रेझेंट आहे, कुठल्या एरियामध्ये आहे, त्याच्या साईडला काय काय प्रेझेंट आहे, हे असं ऑलरेडी सगळ्याचा स्टडी करावा लागतो. अँड जनरेट इन्फॉर्मेशन ऑन द मॉर्फोमेट्री अँड जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द एरिया. जसं मी तुम्हाला सांगितलं, पूर्ण एरियाचा स्टडी पहिला करावा लागतो. सो मॉर्फोमेट्री त्यामध्ये आता काय, मॉर्फोमेट्री ब्लेक्समध्ये जो स्टडी करावा लागतो त्यामध्ये काय येतं, पहिला लोकेशन, जसं मी तुम्हाला सांगितलं ते कुठं प्रेझेंट आहे लेक, त्याची माहिती घ्यावी लागते. देन हिस्ट्री, त्या लेकची हिस्ट्री कशी आहे. जसं आपल्या इथं उल्कापातामुळं सुद्धा चिल्का सरोवर तुम्हाला माहिती असेल इंडियामध्ये जे तयार झालेलं आहे, तर ती त्याची काय झाली, हिस्ट्री झाली. काय, उल्का पडलेला होता तिथं, उल्कापात झाला होता आणि त्याच्यामुळं ते तळं तयार झालेलं आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे जे लेक्स आहेत त्याची माहिती हिस्ट्री असते वेगवेगळ्या लेकची. तर ती हिस्ट्री आपण जाणून घ्यायला लागते आधी. त्यानंतर एरिया, सरफेस एरिया इज अन एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट डायमेन्शन. आता एरिया घेताना आपण सरफेस एरिया बघणार, म्हणजे वरच्या साईडचा एरिया केवढा आहे. सो इट इज व्हेरी इसेन्शियल आणि एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट डायमेन्शन फॉर सरफेस. दॅट द सोलर एनर्जी एंटर्स इन टू द लेक अँड मार्क्स द बिगिनिंग ऑफ द लॅक्युस्ट्राईन एनर्जी एक्सचेंजेस. म्हणजे सरफेस एरियामधून लाईट किती पेनेट्रेट होते पाण्यामध्ये, त्याची पण सुद्धा माहिती आपल्याला घ्यावी लागते. ॲज अ रिझल्ट मेनी लिम्नॉलॉजिकल डाटा रिलेटेड टू प्रोडक्टिव्हिटी अँड हीट बजेट etc. are generally given as unit area of the lake surface, making it possible to compare meaningfully the limnological characteristics of the different sized water bodies. तर हे मॉर्फोलॉजिकल स्टडी करताना, मॉर्फोमेट्री करताना आता कोणत्याही लेकची आपण काय करतो, 3 पॉईंट बघावे लागतात. एक म्हणजे लोकेशन, दुसरं हिस्ट्री आणि तिसरा एरिया. सो दिस मच फ्रॉम टुडेज लेक्चर. सो विल टीच further information about lakes. So be there and thank you.